आता ह्याच्यामधनं एक गणपती बाप्पाची मूर्ती आम्ही गेलेली आहे फिक्स. हॅलो आणि वेलकम आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. मी आणि प्राजक्ता चाललो आहे तिचे डॉक्युमेंट्स घ्यायला आणि तिच्या कॉलेजमध्ये. मला तिच्या कॉलेज बघायची पण इच्छा होती, तर मग मी म्हटलं चल मला आज सुट्टी पण आहे तर आपण दोघं जाऊ. मग आम्ही दोघं चाललो आहे तिच्या कॉलेजला. अशी जर्नी आहे, काय ते कसं आहे, डॉक्युमेंट्स कधी देतात काय देतात बघू आपण. किती मगजमारी आहे तिची बघू आता, है ना प्राजक्ता? काय कॉलेजवाले काय लेझी. ठीक आहे चल आता गाडी बुक करू दे मला. डोंबिवलीसाठी राईड म्हणजे उबेर ओला बुक करत होतो. भाई बुकच होत नाही लवकर. काय समजतच नाही काय ते. मला वाटतं ट्रॅफिकमुळे तिकडे ते लोक जायला ओला उबेरवाले काचकूच करत असतील असं मला वाटतं. आता काय माहिती, आता झाली एक बघू परत. आता ती कॅन्सल नको व्हायला. पिकअप इन 6 मिनिट्स बोलत आहे. चलो भाई आला भेटली. आणि कसे दिवस झाले, पहिला कसं जावं लागायचं कॉलेजला, आता कसं जावं लागतंय कॉलेजला. आणि आता ऊन पाऊस चालू आहे, नुसतं ऊन पाऊस. बाई ट्रॅफिकमध्ये फसलो आहे आम्ही आता ॲज युजल. लोधाकडनं जाताना तो रस्ता आहे एक नवीन केलेला डोंबिवली, त्या रस्त्याने जात होतो. आणि भाई तिकडून येणारे गाड्या एकदम भारी येतात, पण इकडे आता एवढी ट्रॅफिक आहे यार, एवढी ट्रॅफिक आहे, वैताग आलाय ट्रॅफिकमध्ये. आता एक टर्न आहे फक्त पुढे, एक टर्न, त्या टर्नसाठीच सगळे मारामारी आहे. मुझे लगता है अपन लेफ्ट में रखनी चाहिए थे, है ना? पण हा ॲक्च्युली इकडून आता डोंबिवलीला जायला एक म्हणजे रस्ता आहे एकदम प्रॉपर. आणि इकडे काय बंगलोज आहेत, दिसत असतील बंगलोज एकदम खूप बांधले तो रो हाऊस सारखे बंगलो बांधलेले आहेत भाई. पण किती महाग असतील ते, मला वाटतं ह्यांचेच आहेत, लोधाचेच आहेत हे सगळे बंगलोज. भारी पण सेपरेट आहे ना स्वतः, असं किती मोठं होतं. पण ते ठाण्यावाजता किती लांब आहे. आणि इकडे सगळं डेव्हलपमेंट झालं या लोकांना. लोधाचेच आहेत ते सगळे, लोधाचेच आहेत. इकडे लोधा आले ना, न्यू ठाणे प्रोजेक्ट. भाई स्कूल बिल सगळं बांधता येतो बघ ते. मला वाटतं तिथे मॉल पण बांधतायत. कायच गरज आहे त्यांना ठाण्याची? इकडेच जर सगळं असेल तर मनांना काय गरजच नाहीये. अशा प्रकारे आम्ही पोहोचलोय डोंबिवलीमध्ये. भारी वाटलं, गाडी मस्त चालवली त्याने. A few moments later. गणपती बाप्पाचा फेस्टिवल येतोय भाई. सणच बोलू शकतो आपण त्याला, सणच बोलतो. तर मग दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या घरी गणपती बसवणार आहे आणि त्याच्यासाठी आपण चाललोय गणपती बाप्पांना बघायला. आता आम्ही नेहमी त्याच्याकडनं घेतो, त्यांच्याकडेच चाललोय गणपती बाप्पांना बघायला. आणि जर तिकडे आपल्याला जर म्हणजे शूट करायला त्यांनी दिलं तर मोस्टली देणार, ते आपल्या एकदम ओळखीचेच आहेत. जर दिलं तर आपण शूट करू. आणि पहिला चालतोय काय मूर्त येणार आहेत. कधी येणार? आज येणार. आज रात्री येणार, सकाळी यायचं, लवकर बुक करून जायचं. उद्या 10 वाजता येतो. हा सांगायचं ना, मूर्त्या बुक झाल्या. दादा बोलतोय मूर्त्या बुक झालेल्या आहेत आणि आम्ही आलोय लेट. अरे आम्हाला माहीतच नाही, आम्हाला खरंच माहीत नव्हतं. मला हा बोलला त्या दिवशी जाऊन आला म्हणून. मग हे बघा भाई गणपती बाप्पा किती सुंदर आहेत, एकदम सुंदर गणपती बाप्पा आहेत. आणि आम्ही यांच्याकडनंच घ्यायचो. आणि यावर्षी नेमकं मी आणि माया छोटी मूर्ती घेणार आहे. नाहीतर मूर्ती खूप सुंदर आहेत, खूप सुंदर मूर्ती आलेल्या आहेत. उद्या येऊ ना मग. उद्या आज येत आहेत का? अरे किती मूर्ती हे करून ठेवले, टर्न करून ठेवले. जा वरती पण आहे. बापरे, हे बघा हे ब्ल्यू लाईटमध्ये कसे भारी दिसतात. वरती पण जाऊन येऊ भाई साहेब. हे सगळे बुक झालेत का दादा?
अरे हां भाई. तर जातो आम्ही 10:30ला येतो उद्या. आज सगळे ऑलमोस्ट आलो तर बुक झालेले. आता 10 वाजता रात्री येणार आहे. तर उद्या बोलवलं आहे दादाने, उद्या येऊ. The next morning. दादाकडे आलं नवीन मूर्ती. हे बघा इकडे आले. तर मया आणि मला ही एक मूर्ती आवडली, ही एक आवडली आणि ही एक आवडली आहे आणि त्याच्या मागची एक आवडली. आता ह्याच्यामधली कोणती एक फिक्स करतो आम्ही, बघू. चला झालं आहे. आता ह्याच्यामधनं एक गणपती बाप्पाची मूर्ती आम्ही गेलेली आहे फिक्स. आता गेस करा कोणती होती कोणती नाही होती. तो जातो, निघतो आता दुसरा काहीतरी बघू. चलो चल आता. चलो चलो बाय बाय. येस 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 थँक्यू. येस येस. तुम्ही अरे बस का, चल. येस. प्राजक्ताचे डॉक्युमेंट्स घेऊन आणि त्याच्यानंतर मी व्हिडिओ शूट केला नव्हता. तेवढाच व्हिडिओ शूट केला कारण की खूप हेक्टिक होता भाई, खूप दमावलं. यांचे रिझल्ट घ्यायचं म्हटलं ना, खूप दमावलं. वरती फर्स्ट फ्लोअर, मग सेकंड फ्लोअरला जा, मग परत थर्ड फ्लोअरला जा, मग ग्राउंड फ्लोअरला या, मग परत रिसिप्ट घेऊन जा थर्ड फ्लोअरला. भाई काय वैताग आला. मी कमीत कमी 3 तासानंतर त्या लोकांनी पूर्ण सगळे हँडओव्हर घेतल्यानंतर रिझल्ट दिला. तर मग व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे, तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.